हाय, साधी सोपी आणि भन्नाट अशी रेसिपी. हे आहेत बोंबील रोल. हिरवा मसाला भरून केलेलं बोंबील रोल. चला तर मग मी तुम्हाला साहित्य सांगते आणि कृती सांगते. हे खोबरं आहे, सुकं खोबरं. तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता. लिंबू, कोथिंबीर, पुदिना, मिरची आवडीनुसार घ्या, लसूण, आलं आणि मिरे पण तुमच्या आवडीनुसार घ्या, कसं तिखट हवं कसं नको. हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं, नारळ नव्हतं, म्हणून मी सुकं खोबरं घेतलं आहे. ओल्या खोबऱ्यात पण खूप छान होते. छान बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला लावून घेऊयात थोडंसं पाणी टाकून. आणि कढईमध्ये तेल टाकून हे वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान जोपर्यंत त्याच्यामधलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला मी बोंबीलला मीठ आणि लिंबू लावून घेतलं आहे, पण तो व्हिडिओ माझ्याने स्किप झाला आहे. हे सारण चांगलं शिजू द्यायचं 5 ते 7 मिनटं, कारण याला चांगली चव आले ना कीच आपल्या बोंबील फ्रायला चव येणार. पण हे करताना आपल्याला कढईमध्ये चमचा हलवतच राहावं लागेल, नाहीतर ते खाली लागेल. बघा मी कसं करते. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि थोडीशी धने पावडर. आणि बोंबीलमध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. बघा अशा टाईपचे बोंबील आपल्याला कापून घ्यावं लागेल. बरं, हे भरायच्या आधी मी आहे ना बोंबील एका कपड्यामध्ये थोडं बांधून ठेवल्यासारखे केले होते, कारण पाणी याच्यामधलं लवकर निघत नाही, म्हणून याला असं पूर्ण पॅक एका कापडमध्ये गुंडाळायचे, म्हणजे पाणी सर्व निघून येते. नंतर आपल्याला मीठ आणि लिंबू हे लावून घ्यायचं आहे, नंतर हे सारण लावायचं आहे. आणि बघा काडी आतमध्ये लावून त्याला पॅक करायचं, कारण सारण बाहेर नाही आलं पाहिजे ना. आता सगळेच बोंबीलला आपण मसाला लावून असं पॅक करून घेऊयात. नंतर पॅनमध्ये तेल टाकून त्याला फ्राय करायला ठेवायचं आहे, एकदम स्लो गॅसवर, नाहीतर वरवर होणार आणि आतून कच्चीच राहणार, म्हणून आपल्याला स्लो गॅसवर होऊ द्यायचं आहे. बघा जास्त वेळ नाही लागत याला व्हायला, पण आपल्याला काळजी घ्यावी लागते. झाली की हो आपली रेसिपी तयार, या खायला. आणि हे तुम्ही खरंच करून बघा, कारण माझ्या मिस्टरांना खूप आवडलंय. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.